रामकृष्ण हरी मंडळी, जेजुरीवरून आमची दिंडी आता वाल्हेकडे निघालेली आहे. सकाळी हे सर्व आमचे दिंडीतील वारकरी परमेश्वराचं, पांडुरंगाचं, ज्ञानेश्वर माऊलीचं नाव घेत पुढे मार्गक्रमण करत होते. जागोजागी अभंग म्हणत होते. या महिला अभंग म्हणत परमेश्वराचं नाव घेत सर्वजण त्याच्या पाठीमागंही परमेश्वराचं नाव घेत, पांडुरंगाचं नाव घेत पंढरपूरकडे ते वाटचाल करतात. आता पुढला मुक्काम वाल्हे या ठिकाणी आहे. वाल्हे हे गाव महर्षी वाल्मिकी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्यांनी रामायण लिहिलं ते महर्षी वाल्मिकी, ज्या वाल्याकोळ्याचा वाल्मिकी झाला, त्यांचं मंदिर या ठिकाणी आहे. त्यांचंही दर्शन आमच्या भाविकांनी घेतलं. सर्वांना आता पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. एकादशीला सर्वजण चंद्रभागेमध्ये स्नान करतील आणि पांडुरंगाचं दर्शन घेतील. या पूर्ण वारीमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा सहभाग असलेला दिसला, सहवास लाभला. हौशे गौशे ज्याला म्हणतात तशा अनेक लोक तिथं असतात, परंतु मॅक्झिमम लोक हे सात्विक भावानं परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या संसारामध्ये काहीतरी बदल होईल आणि परमेश्वराची कृपा होईल या अपेक्षेनं ह्या दिंडीला आलेले आहेत. पांडुरंगाची ओढ, त्या ओढीमुळंच हे सर्व वारकरी या वारीमध्ये सहभागी आहेत. यावर्षी वारी प्रचंड अशी मोठी आहे. प्रचंड संख्येनं या ठिकाणी हा वारकरी समुदाय जमा झालेला आहे. आता हा वारकरी म्हटल्यानंतर कुठल्याही एका जाती धर्माचा नसतो. इथं 18 पगड जातीचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक एकाच ठिकाणी येतात. कुठल्याही प्रकारचा इथं भेद नसतो. सर्व लोक एकमेकाला माऊली या नावानेच ओळखतात. आता आम्ही वाल्हे या गावामध्ये पोहोचलो आणि महर्षी वाल्मिकी यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आमचे पूर्ण भाविक लाईनला थांबले होते. महर्षी वाल्मिकीची चर्चा होत होती. रामायण लिहिलं गेलं. पापाचे घडे जे काही खून वगैरे करून, दरोडे घालून महर्षी वाल्मिकींनी या ठिकाणी 7 राजनं भरले होते. अशा आख्यायिका आपण रामायणामध्ये ऐकतो. त्या महर्षी वाल्मिकीचं या ठिकाणी मंदिर आहे आणि वाल्याकोळी म्हणून जी त्यांची 7 राजनं वगैरे होते असं आपण ऐकतो, ते वरती माळावरती आहेत असं सांगितलं जातं. तिथेही आमच्या भाविकांनी चक्कर मारली. अगदी वरल्या भागामध्ये टोकाचं असा कड असल्यासारखा भाग आहे. तिथंही आमच्या महिला भगिनी, अगदी वयोवृद्ध महिलासुद्धा त्या ठिकाणी गेल्या होत्या. आता सध्या हे सर्वजण महर्षी वाल्मिकी यांच्या गावातील जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रांगेला उभे आहेत. आणि आपण समोर पाहतोय ते महर्षी वाल्मिकी यांचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये एकूण प्रवेश केल्याच्यानंतर महर्षी वाल्मिकीच्या जी काही ज्ञानेश्वर महाराजांची जशी पादुका तिथं आहेत किंवा समाधी आहे तशी त्या ठिकाणी समाधी आहे. आणि हे समोर जे पाहताय ते मंदिर, हा माळ, या ठिकाणी महर्षी वाल्मिकींच्या ते 7 जे राजन आहेत ते इथं आहेत असं बोललं जातं, सांगितलं जातं. आणि ते पाहण्यासाठी आमचे सर्व भाविक या माळावरती सुद्धा गेले होते. अतिशय अवघड अशी वाट, पुढे जायला वाट नाही. वाट नसतानाही हे डोंगर चढून हे सर्व लोक त्या ठिकाणी गेले होते. वारं इतकं प्रचंड होतं की बाजूला तोल गेला तर लोक खाली पडतील आणि पडलेच समजा आता ते सापडणार नाही, इतक्या उंचीवर तिथे होते. आणि तिथेही त्यांनी जाऊन महर्षी वाल्मिकींचा त्या जो काही भाग आहे, जो जागा आहे, तो जागा बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तिथून ते खाली आले. नंतर आम्ही सर्वजण वाल्हे या गावापासून पुढे जिथं आमचा ठिकाणा राहण्याची सोय आहे त्या ठिकाणाच्या जवळपास आलो. आमचा ज्ञानेश्वर माऊलींचा जो विसावा आहे त्या विसाव्याजवळ आमची राहण्याची दरवर्षीची जागा आहे. कित्येक वर्षापासून आम्ही याच ठिकाणी राहतो आहे. श्री राधाकृष्ण देवस्थान उजम संस्थान जे आहे यांच्या वतीने ज्यावेळी दिंडी निघते त्या दिंडीमधली सर्व वारकरी आता या ठिकाणी पाली वगैरे घालून, ही ट्रक आहे, ट्रकवर एक पाल आहे, बाजूला पाल आहे, दुसरी एक आणखी एक पाल आहे, अशा 3-4 पाली टाकून आम्ही या ठिकाणी राहतो. आपलं गाडीवरती बॅनरसुद्धा आपण पाहू शकता. हे किशन महाराज जाधव जे दिंडीचे चालक आणि मालक आहेत, त्यांचं बॅनर असलेली गाडी तो उभारलेली रोडच्या अगदी कडेला. आणि समोर आपण माऊलीचा जो काही विसावा आहे तो विसावासुद्धा पाहू शकता. बाजूला ही लातूरची एक दिंडी आहे. आमच्या पायली रोडच्या कडेला आहेत आणि आमच्या पश्चिमेकडल्या बाजूला ही लातूरची दिंडी आहे. आणि आमच्यापासून दक्षिणेकडल्या साईडला हे ज्ञानेश्वर महाराजांची जो काही विसावा आहे तो विसावा आहे. विसाव्याचं जे पटांगण आहे ते सोडल्याच्यानंतर बाजूला या ठिकाणी आमची गाडी, आमच्या दरवर्षीच या ठिकाणी हा आमचा ठिकाणा असतो. आता इथून वाल्ह्यामध्ये संध्याकाळी पोथी वगैरे आम्ही वाचन केलं, भजनही झालं आणि सर्वांचे जेवणही झाले. आज गुणवंत गंगाराम पाटील
यांची दुपारी पंगत झाली आणि संध्याकाळी देवस्थानच्या वतीनंच पंगत झाली. गुणवंतराव पाटील हे गंगाराम पाटील यांचे चिरंजीव आहेत. ते प्रॉपर उजळण तालुका अकोला जिल्हा लातूर येथील असून सध्या ते पुण्यामध्ये मार्केटमध्ये काम करतात, व्यवसाय करतात. त्यांच्या वतीनं वारीतील जे काही आपले भाविक होते त्या सर्व वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी त्यांची आजची वाहली या ठिकाणची पंगत होती. तर या ठिकाणी आम्ही सध्या आहोत. आता थोड्या वेळानं आमची पोथी वाचनसुद्धा झालं. हे आमचे सहकारी भगवानराव जाधव जे पूर्ण व्यवस्था पाहतात आणि सोबत मी पण बसलेलो होतो. यावेळी ट्रक चालक आणि मालक म्हणून दत्तात्रय घोरपडे हे उजळमचेच आहेत. पुण्यामध्ये ते व्यवसाय करतात. तर त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये योगदान यावर्षी लाभलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शिवलीलामृत या पोथीचं वाचनसुद्धा झालं आणि गोविंदराव सावंत हे अर्थ सांगत होते आणि मी स्वतः पोथी वाचत होतो. यापूर्वी ह्याच्या आधी दिंडी चालक आणि मालक किशन महाराज यांनी सुद्धा पोथीचा अर्थ सांगितला. या ठिकाणी सर्व भाविक या शिवलीलामृत पोथीचं महत्त्व ऐकत होते मन लावून. हा कार्यक्रम दररोज चालू आहे. त्याचबरोबर भजन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू असतात. आता आज संध्याकाळी वाहली या ठिकाणी मुक्काम होईल आणि इथून दिंडी पुढे मार्गस्थ होईल लोणंदकडे. लोणंदमध्ये यावर्षी 2 दिवस मुक्काम आहे. तर उद्याच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये लोणंद ह्या ठिकाणी आपण भेटूच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. रामकृष्ण हरी.